नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण बिस्किटाप्रमाणे एकदम खुसखुशीत शंकरपाळी पाहणार आहोत, ती देखील गोड शंकरपाळी आणि अजिबात तेलात न विरघळणारी, कसलंही तेलाचं किंवा तुपाचं मोहन न वापरता, कसलं दूध न उकळता आपण एकदम खुसखुशीत अशी ही आपण शंकरपाळी पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं घेतलेलं आहे, एक भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण घ्यायचा आहे मैदा। आता मैदा मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे। ही जी वाटी आहे ती पाव किलोची वाटी आहे, म्हणजेच आपण अर्धा किलो म्हणजे 2 वाटी इथं मैदा करता आपण मैदा म्हणजेच 2 वाटी मैदा म्हणजे आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये इथं मैदा घेतलेला आहे। अर्धा किलोची शंकरपाळी इथं आपण करणार आहोत। चला तर त्यानंतर अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, अगदी किंचितचं मीठ टाकायचं आणि छान खमंग आणि एकदम स्वादिष्ट होण्यासाठी वेलची पूड मी एक अर्धा चमचा टाकलेले आहे। सगळं एकजीव करायचं। आता त्यानंतर आपण यामध्ये पाऊण वाटी मी इथं तूप घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्या वाटीला जास्त तूप घ्यायचं आहे। आता तूप यामध्ये मी एकदम कोमट तूप घेतलेलं आहे, म्हणजे नॉर्मल असं गरम असावं असं तूप घ्यायचं आणि त्यानंतर ह्या पिठामध्ये टाकायचं आणि पूर्ण ह्या पिठाला चोळून लावून घ्यायचं आहे। म्हणजेच काय, पूर्ण ह्या पिठामध्ये हे तुपाचं मोहन पूर्ण बसलं पाहिजे। सॉरी, तुपाचं मोहन म्हणजे पूर्ण फक्त ते आपण तूप इथं गरम करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने पूर्ण ह्या पिठामध्ये आपण काय करायचं आहे, हे तूप पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे एकदम खुसखुशीत असं हे पीठ बनलं पाहिजे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा। ही महत्त्वाची टिप आहे, कारण इथं आपण तूप कडवलेलं नाही जास्त, फक्त नॉर्मल आपलं हे तूप गरम असावं आणि अशा पद्धतीचे ह्याचे उंडे झाले पाहिजेत आपल्या पिठाचे। आणि त्यानंतर आपण दुसरी स्टेप करणार आहोत, ती म्हणजे आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये जेवढं तूप घेतलं तेवढंच दूध घ्यायचं आहे आणि जेवढं आपण दूध घेतलं तेवढं साखर घ्यायचं आहे। म्हणजे दूध, साखर आणि आपलं तूप हे समान प्रमाण घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे दूध आहे, हे दूध आपण काय करणार आहोत, फक्त नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण साखर त्यामध्ये विरघळली गेली पाहिजे। आणि त्यानंतर सगळी एकजीव करून घ्यायची त्या दुधामध्ये साखर आणि त्यानंतर या पिठामध्ये थोडी थोडी करून मिक्स करायचं आहे। अगदी एकदम जास्त ओतायचं नाही, थोडं थोडं मिक्स करत ह्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, इथं दूध उकळलेलं नाही किंवा गरम केलेलं नाही, फक्त नॉर्मल गरम करून त्यामध्ये साखर फक्त विरघळली पाहिजे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा। इथं कुठलं आपण तेलाचं तुपाचं मोहन वगैरे टाकलेलं नाही, डायरेक्ट आपण जे काही प्रमाण आपण घेतलेलं आहे, जे काही साहित्य घेतलेलं आहे ते फक्त नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे, एवढंच लक्षात घ्या। चला तर त्यानंतर अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे। शंकरपाळीचं पीठ मळताना कधीही हलक्या हातानेच पीठ मळून घ्यायचं, जास्त जोर लावून त्याला पीठ मळून घ्यायचं नाही, अगदी हलकंसं पीठ हे मळलं गेलं पाहिजे। चला आता त्यानंतर अशा पद्धतीने इथं कुठलंही पाणी वगैरे वापरायचं नाही, फक्त आपण जे काही प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्येच आपलं हे पिठाचा गोळा बनला पाहिजे। आता अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा बनवून ठेवायचा, त्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि एक 5 ते 10 मिनिटं फक्त भिजण्यासाठी ठेवूया, जास्त काही वेळ लागत नाही। आता एक 10 मिनिटानंतर मी लगेचच हे झाकण उघडून बघते, बघू शकता थोडं आपलं हे मिश्रण काय झालेलं आहे, म्हणजे हा पिठाचा गोळा भिजला जातो। आता काय करूया, ह्यातलाच एक छोटा गोळा काढून घ्यायचा, छोटा म्हणजे आपण जशी चपातीला गोळा घेतो त्याच्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे। आता या गोळ्यामध्ये मी 2 भाग करणार आहे। आता एक गोळा मी काढून घेते, असा त्याला थोडासा शेप द्यायचा, म्हणजे गोल असा आकार द्यायचा आणि त्यानंतर लगेचच आपण ह्याला काय करायचं आहे, पोळपाट्यावरती लाटून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे, पण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। ही काही शंकरपाळी आपण पातळशी अशी लाटायची नाही, एकदम जाडसर आपल्याला हा काय करायचं आहे, ही पात लाटून घ्यायची आहे। आता लागताना लक्षात घ्या, इथं थोड्याशा कडा त्याच्या जाऊ शकतात, चिरा पडू शकतात, ही काही हरकत नाही, कारण आपण याला शेप देणार आहोत। अगदी हलक्या हातानेच याला आपण लाटून घ्यायचं आहे, पिठाचा वगैरे काही वापर करायचा नाही। चला तर अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं आपण लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे अशी जर घडी घातलात तर खूप छान लेअर सुटतात। आता अशा घडी घालूनच आपल्याला पुन्हा ही काय करायचं आहे, लाटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने ह्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे घडी घालायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला लाटून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, एकाच स्टेपमध्ये आपण ही शंकरपाळी लाटणार नाही आहोत, 2 स्टेपमध्ये आपण ही काय करायचं आहे, ही
पात जी आहे ती लाटून घ्यायची आहे। बघू शकता आता पूर्ण हे काय करायचं आहे, शंकरपाळीसाठी आपण हे लाटून घ्यायचं आहे। गोल अशा आकारामध्ये लाटलं तरी पण चालू शकतं। आता काय करूया, हे जे लाटलेलं आहे ह्याला आपण चिरा गेलेले आहेत पूर्ण, त्यामुळं काय करायचं, हे जी पात आहे ती जाडसर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण हे लाटून घ्यायचं आहे। आणि इथं बघू शकता पूर्ण कडेने जे काठ आहेत ते तडा गेल्यासारखे झालेले आहेत, म्हणजे चिरलेले आहेत। आता काय करूया, एखादं चाकू घ्यायचा आणि त्या चाकूच्या सहाय्याने ज्या कडेच्या कोपरा असतात त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण याला आडव्या उभ्या अशा शेपमध्ये पूर्ण ह्या शंकरपाळीसाठी आपण कट करून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, इथं केवढ्या साईजमध्ये आपल्याला शंकरपाळी हवी आहे तेवढ्या साईजमध्ये आपण इथं कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण इथं शंकरपाळी ही सगळी कट करून घ्यायची आहे। अगदी मस्त आणि खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या होतात, अजिबात तेलकट होत नाहीत, म्हणजे तेल ओढत नाही। अशा पद्धतीने शंकरपाळी आपल्याला ज्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने इथं शंकरपाळी ही कट करून घ्यायची आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने ही शंकरपाळी कट झाली पाहिजे। अशा पद्धतीनेच मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील ही शंकरपाळी कट करून दाखवते, म्हणजे लाटून देखील दाखवते। म्हणजेच आपण ही जी शंकरपाळी आहे एकत्र करून आपण दुसऱ्या एका डिशमध्ये काढून ठेवली तरी चालू शकतं आणि नंतर आपण तळायला घेतलं तरी देखील चालू शकतं। बघू शकता, आता दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला मी इथं ही शंकरपाळी बनवून दाखवते। चला तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या ह्या शंकरपाळ्या काय केलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत। आता लगेचच तळायला घेऊया। तळताना आपण एक एक शंकरपाळी टाकत बसायचं नाही, काय करायचं, झाऱ्यावरती ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून द्यायच्या। सर्वप्रथम आपलं इथं तेल कडकडीत गरम झालं पाहिजे। जेव्हा आपण शंकरपाळी सोडतो तेव्हा पूर्ण गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि त्यानंतर शंकरपाळी तळायला घ्यायची आहे। बघा, इथं एकदम कडकडीत तेलात जर तुम्ही शंकरपाळी सोडलात तरी पण करपू शकते लगेचच, त्यामुळे काय करायचं, लगेचच आपण गॅस इथं बारीक करून आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तळताना अगदी शांत, म्हणजे एकदम शिस्तीत अशी तळून घ्यायची आहे, गडबड करायची नाही। बघू शकता, जसजसं तुम्ही तळत जाल तसतसं त्याला लेअर सुटले दिसतात आणि अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनण्यासाठी मदत होते। लक्षात घ्या, इथं जी आपण शंकरपाळी बनवली आहे ती शंकरपाळी आपण कसलंही मोहन न घालता, म्हणजे तेलाचं किंवा तुपाचं कसलंच मोहन आपण यामध्ये वापरलेलं नाही आणि एकदम अशी खुसखुशीत, जे काही आपण प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण फक्त आपण काय केलेलं आहे, नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे। म्हणजे तूप, दूध हे फक्त नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे, त्यानंतरच आपण यामध्ये टाकलेलं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवलात तर अगदी खुसखुशीत आणि एकदम खमंग, भरपूर लेअर सुटलेली ही शंकरपाळी बनून तयार होते। बघू शकता, अगदी सुंदर असं याला छान एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आणि बघू शकता अगदी सुंदर असा कलर देखील आलेला आहे आणि अगदी भन्नाट अशा त्याला लेयर्स पण सुटलेले आहेत, पाहू शकता। चला तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। बघू शकता, भन्नाट अशा चवीच्या आणि अजिबात तेल ओढत नाही, तेलकट ही शंकरपाळी होत नाही। अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता भरपूर लेअर सुटलेली आणि अगदी खुसखुशीत आपली ही बिस्किटाप्रमाणेच इथे शंकरपाळी ही तयार झालेली आहे। आता या दिवाळीला अशी शंकरपाळी जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। लेयर्स बघू शकता, अगदी सुंदर अशा लेयर्स आलेले आहेत आणि ही शंकरपाळी मी तुम्हाला फोडून देखील दाखवते, म्हणजे त्याचे लेयर्स पण बघू शकता आणि किती खुसखुशीत झाली आहे हे देखील तुम्हाला समजेल। जे काही व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी जरूर बनवा, म्हणजे अजिबात ही शंकरपाळी तेलात गेल्यानंतर विरघळणार नाही किंवा तुम्ही तयार करून ठेवल्यानंतर देखील तेल अजिबात तुम्हाला या शंकरपाळीला दिसणार नाही। अशी ही एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका।